नमस्कार. मी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या महासंघाचा एक विद्यार्थी म्हणून काम करतोय. माझं नाव निलेश केवट, पिंपरी चिंचवड, पुणे. एक सुरुवातीलाच एक विषय असा मजेदार असल्यामुळे सांगायची अशी इच्छा झालेली आहे, त्यामुळे मी एक छोटासा हा व्हिडिओ तयार करत आहे. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा आपल्याला सगळ्याला माहिती आहे. 2005 मधून लागू झाल्या तेव्हापासून तर आज 2020 जवळपास 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत. परंतु विषय असा झालेला आहे का माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2 मध्ये 2 ची व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्यामध्ये उपकलम च येतं आणि च मध्ये माहितीचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे कशा कशा प्रकारे आपण माहिती घेऊ शकतो, काय काय माहिती मिळू शकतो, काय काय मिळतं येतं. एखाद्या ऑफिस कार्यालयाला, कोणत्या विभागाला आपण माहितीचा अधिकार अर्ज केल्यानंतर आपल्याला ती कशा कशा पद्धतीची माहिती घेता येतं. हा बरेचसे जनतेला काही प्रश्न माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम येतात. परंतु असं एक बीड जिल्ह्यातलं एक उदाहरण आलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगू इच्छितो. ते एक असाच कार्यकर्ता एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याला माहितीचा अभ्यास करताना खूप त्याला अभ्यास परिपूर्ण प्रशिक्षण घेत असताना त्याला असं वाटलं, एक कार्यालयात गेला होता तो. तर बीड मधल्या एका कार्यालयात गेला होता. कार्यालयात गेल्या असताना कार्यालयात त्याचा वैयक्तिक कामानिमित्त गेलेला होता तो. परंतु त्या कार्यालयात गेला असताना विषय असा झाला की तो कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर त्याला कार्यालयाचे जे कंपाऊंड असतो, कंपाऊंड मध्ये आंब्याची झाडे दिसले आणि आंब्याची झाडे दिसले. त्या झाडाला आंब्याचे फळं आलेले होते, छान छान मोठे मोठे फळं त्याला दिसले आणि त्याला असं वाटलंय, की आपण तर माहितीचा अधिकार कलम 2 मध्ये अशी व्याख्या आहे, उपकलम च हे सांगते माहितीचा अर्थ कोणत्याही स्वरूपात कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्तावेज, ज्ञापने, ईमेल, अभिप्राय, सूचना, सिद्धपत्रिके, परिपत्रिके, त्यानंतर आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे आणि त्यानंतर नमुने. हा नमुने एक प्रश्न त्याला पडला. नमुने सुद्धा आपल्याला घेता येते आणि प्रतिमे, मॉडेल, कोणतेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार सामग्री, प्रतिमे, त्यानंतर त्या वेळी अंमलात येणाऱ्या गोष्टी. म्हणून त्यांनी हे वाचलंय, 2ची व्याख्या वाचली आणि त्याला नमुना हा प्रश्न त्याच्या समोर तयार झाला की आंबा आपण म्हणजे ह्या शासकीय कार्यालयात आहे, शासकीय कार्यालयातलं झाड आहे, परंतु हा आंबा जर आपण नमुना म्हणून मागू शकतो का? तर मग त्यांनी याच्यावर खूप अभ्यास केला. विद्यार्थी छान होता, अभ्यास केला त्यांनी. अभ्यास केल्यावर एक माहितीचा अधिकार अर्ज लावला कार्यालयाला. आता ही गोष्ट आहे बीड मधली. त्यांनी अर्ज केलेला आहे 2022 मध्ये अर्ज केलेला आहे त्याने माहितीचा अधिकार. तर त्याच्यानंतर त्याचा अर्ज माहितीचा अधिकार अर्ज तो गेल्यानंतर कार्यालयात ते आता जनमाहिती अधिकाऱ्यांना फारच ज्ञान नसल्यामुळे तर त्यांनी कलम 2च्या व्याख्येवर लक्षच न दिल्यामुळे तर त्यांचा अर्ज लगेच 4-5 दिवसात एक फेटाळून लावला. फेटाळून लावल्यानंतर त्याला असं वाटलं का माहितीचा अधिकार कायदा तर हे सांगते का नमुने वगैरे आपण मागू शकतो, घेऊ शकतो, पाहू शकतो किंवा काय, मग मला माझा अर्ज काय फेटाळला. परंतु त्यांनी असंच एक वरिष्ठांना ज्यांचा अभ्यास स्ट्रॉंग आहे त्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितलं की सर असा असा किस्सा झाला, विषय झालेला आहे, पण आता करायचं काय? तर सरांनी सांगितलं नाही नाही घेता येतो, तुम्ही एक काम करा, प्रथम अपिलात लगेच जा आणि एक त्यांना लगेच तात्पर्य सांगा की बाबा आंबा हा नमुने याच्यात माहितीचा अधिकार कलमानुसार किंवा द्यायलाच पाहिजे. माहितीचा अधिकार टाकल्यानंतर आंबा हा फळ नास्तिक असल्यामुळे ते मला माहिती, तो नमुना ही मला 48 तासाच्या आत मिळावी. कलम 6 मध्ये असं सांगितलेलं आहे, एखाद्या जीवी स्वातंत्र्याची असणारे जे विषय असेल तर अशा प्रकारची माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये 48 तासाच्या आत अर्जदारास देण्यात यावी. मग त्यांनी लगेच हे अर्ज केला आणि 48 तासातच मला माहिती पाहिजे, कारण का आंबा हा नास्तिक आहे. नास्तिक असल्यामुळे तो खराब होऊ शकतो, पडू शकतो किंवा काय XYZ म्हणजे
संपू शकतो. तर मी त्या माहितीपासून, त्या नमुन्यापासून वंचित राहू शकतो, असं होता कामा नये. माहितीच्या कायद्याचे उल्लंघन होऊ शकतो. तो जनमाहिती अधिकाऱ्याला, प्रथम अपील अधिकाऱ्याला असं त्यांनी पत्र दिल्यानंतर त्याला माहिती मित्रांना सांगतो, आंब्याचं फळ हे नमुनामधून त्याला 48 तासाच्या आत त्या जनमाहिती अधिकाऱ्यानं देण्यास भागच पाडलं, द्यावंच लागलं. तर असा एक माहितीचा अधिकार कायदा आहे आणि हा कायदा जनतेनं जागृत करण्यासाठी आहे. जनतेने जागृत व्हावं, ह्या कायद्याचा उपयोग करावा आणि आपले शासकीय कार्यालयामध्ये, कुण्या विभागामध्ये छोटे छोटे कामं जे काही तुमचे प्रॉब्लेम येतात, क्रिएट होतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. बस आज मी एवढंच सांगतो. आणि आमचा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला लाईक करा. आणि असे छोटे छोटे व्हिडिओ मी एक तुमच्यासाठी, जागृतीसाठी एक काढणार हवं याच्यानंतर, ही सुरुवात करत आहे मी. धन्यवाद.